मित्रांनो, तुम्ही जर आजपर्यंत बिस्किटं कधीच फ्राय करून खाल्ले नसतील तर तुम्ही खूप जबरदस्त आणि टेस्टी अशी रेसिपी मिस करताय. नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर पार्लेजीचे आपल्याला बिस्किटं घ्यायचे आहेत. हे 2 मोठे पुडे घेतलेले आहेत मी. पार्लेजीच्या ऐवजी ना तुम्ही दुसरे कुठलेही बिस्किटं घेऊ शकता, पण पार्लेजी कसं जरा गोड असतात ना, म्हणून मग रेसिपी आपली छान होईल. तर हे बिस्किट आपल्याला सगळे काढून घ्यायचे. हे बघा. आता एक पॅन घ्यायचा आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तूप जास्त टाका बरं का. ह्या रेसिपीला तुम्ही तेल वापरू शकत नाही. तेल वापरू नका, तूपच वापरा. आता त्याला ना वितळून घ्यायचं आपल्याला मोठ्या आचेवर. हे घरी बनवलेलं तूप आहे बरं का. तुम्ही याच्याऐवजी मार्केटचं तूप पण वापरू शकता. तर बघा, तूप आपलं छान गरम झालं आहे. आता त्याला गॅस मिडियम करायचा आणि मिडियम टेम्परेचरवर हे बिस्किटं जे आहेत ना आपले, हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आता त्यांना आपल्याला एक 30 ते 35 सेकंदच फक्त आपल्याला फ्राय करायचं त्या बिस्किटांना, ठीक आहे. लगेच त्यांना आपल्याला पलटून घ्यायचं असं. हे बघा, आता मिडियम टेम्परेचरवर छान डार्क रंग येईपर्यंत मी त्यांना फ्राय करून घेतलेलं आहे. जाळू नका बरं का. आणि आता याला आपल्या एका प्लेटमध्ये काढायचं. याला तुपात फ्राय करण्याचं कारणच एवढं, कारण आपल्याला ना एक तर तुपाचा खमंग वास खूप बेस्ट लागतो या रेसिपीत, आणि बिस्किटांमध्ये ना नंतर तूप ॲड करायची गरज पडत नाही. आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर ना सगळे बिस्किट आपल्याला थंड करून घ्यायचे. तर थंड केले ना की ते सगळे कडक होऊन जातात. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बिस्किटं आपल्याला थंड केलेले एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची, ठीक आहे. थंड करायचे अगोदर आणि मगच पावडर करायची. तरी बघा, मिक्सरमध्ये बारीक केलं आणि त्याला हे तुपामुळे कसं लिक्विडी टेक्स्चर आलं आहे बघा. कारण त्या बिस्किटांनी तूप शोषलेलं होतं ना. तर हे कम्प्लिटली नॉर्मल आहे. हे असं लिक्विड पाहून घाबरून जाऊ नका. आता एका भांड्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे. हे 3 पॅकेट मिल्क पावडर आहे. 10 रुपयाला एक पॅकेट मिळतं हे. त्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा कप दूध आपल्याला टाकायचं आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला अर्धा कपच टाका बरं का, म्हणजे कसं त्याच्यात गुठळी राहत नाही. तर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता परत थोडंसं दूध टाकायचं आहे. अर्धा कप, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपण दूध टाकलं. पूर्ण कप पण नाही टाकलेला बरं का. याची ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बघा, ठीक आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे. शक्यतो नॉनस्टिक घ्या. त्याच्यामध्ये साखर टाकायची आपल्याला अर्धी वाटी आणि अर्ध वाटी पाणी टाकायचं आहे, ठीक आहे. जेवढी साखर तेवढं पाणी, हे माप लक्षात ठेवा. तर याला आपल्याला वितळून घ्यायचं आहे छान. तर बघा, आता पूर्ण साखर वितळलेली आहे. आता याला ना आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. एक जवळपास पाक कसा असतो तसं करून घ्यायचं आहे. खूप घट्टसर नको आहे. हे बघा, आता पाक आपला बऱ्यापैकी आटलेला आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना गॅस थोडा कमी करायचा आणि हे मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. गॅस आता थोडासा वाढवायचा आहे. आता हे जोपर्यंत घट्टसर होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे. तर बघा किती घट्ट झालेलं आहे बघा. याला जवळपास ना 2 ते 2.5 मिनटं लागलेत मला मीडियमपेक्षा थोड्याशा जास्त टेम्परेचरवर घट्ट करायला, ठीक आहे. हे असं घट्टसर आपल्याला हे करून घ्यायचं आहे. हे जवळपास 30 ते 35% ते लिक्विड आपल्याला आटवून घ्यायचं आहे. हे बघा, आता गॅस थोडा कमी करू. आता हे बिस्किटांचं जे वाटण आपण तयार केलं होतं ना, हे आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि इलायची पावडर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे, अर्धा चमचापेक्षा कमी बरं का. आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
गॅसचं टेम्परेचर आता मीडियम करा. ठीक आहे. हे बघा आता हे सगळं मिक्स झालेलं. आता गॅसचं टेम्परेचर एकदम कमी करायचं आपल्याला. ठीक आहे. एकदम कमी टेम्परेचरवर आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याच्यातलं तूप सेपरेट होत नाही आणि हे पॅनचे जी कडा आहे ना ते जोपर्यंत तो सोडत नाही. व्यवस्थित मिक्स करायचं आहे, चालवत राहायचं त्याला सारखं. आणि हे तुपामुळे ना, तुपामध्ये फ्राय केल्यामुळे त्या बिस्किटांना इतका सुगंध मस्त खमंग असा सुटलेला आहे ना. तर हे बघा हे आता झालेलं आहे. ठीक आहे. याला काय 2 ते 3 मिनटं फक्त मी कमी टेम्परेचरवर याला मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता गॅस बंद करायचा. आणि तुम्हाला जर हवं असेल ना तर हे जे तूप आलेलं आहे ना, हे एक्स्ट्राचं तूप, याला तुम्ही चमच्याच्या सहाय्याने काढून याला परत तुम्ही वापरू शकता. चपाती वगैरे बनवणार असाल ना तर त्याच्यावर हे तूप तुम्ही लावू शकता. आता एक प्लेट घ्यायची. त्या प्लेटमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. याच्यातलं तूप ना चमच्याच्या सहाय्याने दाबून काढून याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर बघा चमच्याच्या सहाय्याने दाबून मी बरंचसं तूप आहे याच्यातलं काढलेलं. हे तूप आहे ना थंड करून तुम्ही परत वापरू शकता बरं का, पराठा वगैरेला लावू शकता. हे काय वाया जात नाही. आता हे प्लेटमध्ये टाकल्यानंतर काय करायचं आपल्याला ना, हे असं स्पॅच्युलाच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने ना याला पसरून घ्यायचं आहे. व्यवस्थित समांतर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्या किनार पण ना अशा चमच्याच्या सहाय्याने आतमध्ये दाबायचे आहे म्हणजे व्यवस्थित त्याला शेप येतो. ठीक आहे. आणि मग असं प्लेन करून घ्या. ही जी रेसिपी ना ही रोज खाण्याची नाही बरं का, महिन्यातून एखाद्या वेळेस. वरती ना असे बारीक चिरलेले बदाम टाकून घेऊ. बदाम टाकायचे आहेत मस्त बढिया. बारीक चिरलेले पिस्ते आपल्याला टाकायचे आहेत त्याच्यावर. तर असे बदाम पिस्ते टाकून घेतल्यानंतर याला आपल्याला ना कमीत कमी 20 ते 25 मिनटं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे बाहेरच. ठीक आहे. तर बघा अर्धा तास मी याला नॉर्मल रूम टेम्परेचरवर ठेवलं होतं. मस्त थंड करून घेतलं आहे. आता चाकूच्या सहाय्याने काय करायचं आपल्याला ना त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. वड्या तुमच्या आवडीनुसार त्याची साईज ठेवा बरं का, तुम्हाला कसे पाहिजेत तसे. तर हे बघा थंड केल्यामुळं ना त्याच्या वड्या किती जबरदस्त पडलेल्या आहेत. हे बघा, हे बघा इतकी एक नंबर ही बर्फी लागती ना, तुम्ही ना टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि कोणाला समजणार पण नाही ही फक्त बिस्किटांपासून बनवली म्हणून. हे असं आहे ना एका प्लेटमध्ये काढून घ्या. तर हे बघा अशा रीतीने बनवा मस्त बिस्किटांची बर्फी. एक नंबर चवीला. मस्त टेस्ट करा. एक नंबर. जसं आपण मिल्क केक कसा करतो एकदम त्याच पद्धतीची टेस्ट आहे. जबरदस्त. नक्की ट्राय करा मित्रांनो. एक नंबर रेसिपी आहे.